दरम्यान राऊतांच्या वक्तव्यावरती काँग्रेस आणि भाजप नेते काय म्हणालेत पाहूया। आम्ही एकत्रित बसू, या संदर्भातला एकत्रित निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सामान्य माणसांची इच्छा महाविकास आघाडी बदला आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे एकत्रित राहू। या सगळ्या विषयाची चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल असं मला वाटतं। ते काही म्हणू देत, आम्ही काही म्हणू देत, शेवट इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे। त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल। जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू। तर या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल आणि तिथेच आपण चर्चा करून महाविकास आघाडी ठरवेल। महाविकास आघाडी में मुख्यमंत्री पद को लेकर झगड़ा चल रहा है। दादा संजय राउत असं म्हटलं की महाविकास आघाडी जेव्हा आपण केली त्यावेळेस कोणालाच माहित नव्हतं काय होणार आहे। त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते तिथं बोलतील। त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही, पण ही लढाई स्वाभिमानाची आहे। सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे। महाविकास आघाडी सरकार आपल्या या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेने प्रयत्न करावेत। पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। संजय राऊत असं म्हणालेले आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल, त्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कोण म्हणाले। उद्धव ठाकरे यांचं कामकाज मुख्यमंत्री करायला पाहिजे। ठीक आहे, आता हे चर्चेचे विषय आहेत ते आमच्या पातळीवर आम्ही सोडवू। तर अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अजय, मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊनच मवियाने विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं असं संजय राऊत म्हणालेले आहेत। खरं तर अशा चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत, कारण की सकाळी नेहमीप्रमाणे माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलेलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊनच आम्ही जे ते निवडणुकींना सामोरे जाऊ। कालच एक बातमी जी आहे ती आपण सुद्धा चालवली होती की आधी लोकसभे एकंदरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली, वरिष्ठ नेत्यांमध्ये, आणि त्यांच्यात असं ठरलं होतं की जसं इंडिया आघाडीच्या वेळेस त्यांनी केलं की पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नाही, पण त्यांनी संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं, तसंच एकंदरीत यंदाची रणनीती होती। पण आता यात पुन्हा एकदा मतमांडणी करून संजय राऊतांनी जे ते पुन्हा एकदा सगळा सूर जो आहे तो आवळ्याला पाहायला मिळतं। त्यांनी असं म्हटलं की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊ आणि त्याच्यानंतरच निवडणुकीला सामोरं जा। त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेचवणार का हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। दुसरीकडे याच्यावर टीका करताना शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय की समाजवादी पार्टीचे जे अबू आझमी जे महाविकास आघाडी सोबत आहेत त्यांना मुख्यमंत्री पदाचा जे ते पद द्या असा टोला सुद्धा महाविकास आघाडीला लगावलेला। त्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि त्याच्या सोबत ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेचवणार का हा प्रश्न आता संपूर्ण जनतेसमोर आणि महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांसमोर उद्भवू शकतो। कारण की संजय राऊत हे मोठ्या पदावर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेची वेळोवेळी ते बाजू मांडत आहेत आणि त्यांच्या अशा मोठ्या नेत्याकडून राज्यसभेच्या खासदाराकडून असं वक्तव्य येणं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा गदारोळ होणं हे महत्वाचं विधान मानलं जातं। आता अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी यावर मत मांडताना म्हटलं आहे की प्रत्येकाला एकंदरीत लोकशाहीत अधिकार आहे मत मांडायचा, पण आम्ही बैठकीत ज्या चर्चा होऊ त्याच मुद्द्यावर जे ती संपूर्ण मांडणी करू आणि त्याच्यानंतर ठरवू की नेमका मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो कोण असणार आहे। पण या सगळ्यात पुढे जाऊन जर पाहिलं तर आता काही वेळापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे जे काही महत्वाचे नेते होते त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी असं म्हटलंय की या संपूर्ण प्रकरणी की आपण जर या संपूर्ण प्रकरणी त्यांनी असं म्हटलं की जे बैठकीत होईल त्यावरच निर्णय जो आहे तो घेतला जाईल। जरी नाना पटोले मुख्यमंत्री झाले तरी त्यांना काही जे तो प्रॉब्लेम नसणार आहे किंवा बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी केला तरी काही एकंदरीत तक्रार महाविकास आघाडीतल्या कुठल्याच नेत्याला नसणार आहे। त्या अनुषंगाने मग या संपूर्ण आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावर कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जसं महायुतीकडून जसा चेहरा दिला जाईल तसाच महाविकास आघाडीकडून दिला जाईल का हा महत्वाचा मुद्दा आहे। पण राज्यसभेचे खासदार आणि त्याच्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते असणार आणि प्रत्येक वेळी ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या संजय राऊतांकडून सकाळीच आलेल्या या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये एकंदरीत संभ्रम निर्माण झाला जाऊ शकतो आणि त्याचा फटका पुन्हा एकदा महाविकास आघाडीलाच पडणार का? कारण की काल जी रणनीती ठरली होती त्यात असं होतं
की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न देताच लोक विधानसभेच्या निवडणुका लढायच्या. त्याचं मूळ कारण असं होतं की काही कार्यकर्ते एकंदरीत भावनिक मुद्दा घेऊन एकमेकांचा प्रचार करण्यासाठी मागे राहतात. त्यामुळे आधी चेहरा न देता आधी कामकाज पूर्ण करून घेऊया, सत्ता आपल्या हातात घेऊया आणि त्याच्यानंतर मग मुख्यमंत्रीपद कोण त्याच्यावर वाटाघाटी करूया. कालपर्यंत अशी रणनीती जी आहे ती महाविकास आघाडीकडून आखली गेली होती. पण आज निश्चित अजय, तुम्ही असं सोबत राहा. आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सुद्धा आपल्या सोबत आहेत. पंकज, खरं तर आपण आता लोकसभेला बघितलं, निकाल जो लागलेला आहे त्यामध्ये काँग्रेसला सुद्धा चांगल्या जागा मिळाल्यात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्यात. यापूर्वी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाची इच्छा असणार की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनावा. हे मुख्यमंत्री पदाचं समीकरण नेमकं कसं जमणार आहे? निश्चित तीच एक सगळ्यात महत्वाची ज्याला आपण मुख्यतः गोम असणार आहे. कारण लोकसभेचा परफॉर्मन्स हे या सगळ्यासाठी एक महत्वाचं कारण आहे असं आपण म्हणू शकतो. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. 8, 9 आणि 13 असे आमदार त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता निश्चितच सगळ्यांना वेध जे लागलेले आहेत ते राज्यातल्या निवडणुकीचे. राज्यातली निवडणूक ह्याच्यासाठी महत्वाची आहे की केंद्रामध्ये ताकदीनिशी मविया महाराष्ट्रातली गेलेली आहे, मात्र राज्यामध्ये त्यांना स्वतःचं अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करायचं आणि ते निर्माण करण्यासाठी त्यांना सगळ्यात महत्वाचं जे असणार आहे ते म्हणजे आपला कोणाचा तिथे मुख्यमंत्री असेल. जसजशी निवडणूक आता जवळ येईल तसं लहान भाऊ, मोठा भाऊ, कोणाला जास्त मतं आहेत, कोण कुठली पदासाठी असणार याची चर्चा सुरू होईल. मात्र निवडणुकीला आता 3-4 महिने आहेत. असं असताना महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल, महाविकास आघाडीचा राज्यातला चेहरा असेल तोच येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार असेल. अर्थात काँग्रेसमधून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरातांसारखी नावं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातूनही जयंत पाटलांसारखी अनेक वर्ष शासकीय कामकाजाचा अनुभव असलेली लोक आहेत आणि उद्धव ठाकरे हे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे निश्चितच चढाओढ असणारे की कोण नक्की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल. संजय राऊत यांचं हे विधान आपण सूचक म्हणावं लागेल किंवा एका नवीन चढाओढीची ही सुरुवात आहे असं म्हणावं लागेल. महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत परिस्थिती अशी होती लोकसभेला की त्यांच्याकडे गमवण्यासारखं काही नव्हतं. जे काही असणार होतं, जे काही त्यांच्याकडनं मिळणार होतं ते त्यांच्या झोळीमध्ये गेनच त्यांची होती किंवा त्यांचा फायदाच होता. मात्र आता एवढे खासदार 31 खासदार घेतल्यानंतर विधानसभेला सामोरं जाताना निश्चित सगळ्या गोष्टींचं महत्व असणार आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वर्चस्वाची लढाई ही सुरू होणार आणि त्याची सुरुवात संजय राऊतांच्या विधानांनी झाली असं आपण म्हणावं लागेल. चेहरा ठरवावा लागेल. प्रत्यक्षरित्या ते नाव त्यांनी जरी घेतलं नसलं तरी चेहरा समोर आणला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे नक्की कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊतांनी एक ज्याला आपण म्हणू शकतो काडी टाकलेली आहे की चर्चा सुरू झाली. प्रत्येक पक्षातनं त्याच्याविषयी चर्चा सुरू होईल. काँग्रेसवाले म्हणतील आमचा असेल, तिकडनं नावं येतील, राष्ट्रवादी शरद पवारांच्या याच्यातून नावं येतील आणि अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सुद्धा नावं येतील. पंकज, या सगळ्यामधून म्हणजे काय वाद नेमका निर्माण होऊ शकतो? कारण संजय राऊतांचं म्हणणं आहे की चेहरा घेऊन पुढे जावं आणि काँग्रेसचं म्हणणं आहे की ज्याचे आमदार जास्त तो मुख्यमंत्री त्यांनी बनावं. तर यातून नेमका वाद निर्माण कसा होऊ शकतो? बघा, सोपी आहे. याच्यामध्ये वाद निर्माण जो होऊ शकतो जसं शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीमध्ये वाद निर्माण झाला, छोटा भाऊ मोठा भाऊ हा वाद निर्माण झाला. आता सध्या त्यांच्याकडे परिमाण जे लावण्यासाठी आहे की जे आपण मेजरमेंट लावण्यासाठी जे आहे ते आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेचा निकाल म्हणू शकतो. 13, 9, 8 हा आकडा तिकडे आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की सगळ्यात जास्त जागा कोणाला मिळणार, सगळ्यात जास्त जागा कोण लढवणार याच्यावरनं वाद सुरू होऊ शकतो आणि त्याच्यानंतर जागा वाटपावरती वाद जो आहे ते होण्याची त्याच्यामध्ये अडचण किंवा एकमत नसण्याची शक्यता आहे. त्याच्यामधला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो जागा वाटपाचा आणि तिसरा प्रत्येक पक्षातून जो आहे तो चेहरा कोण असेल आणि तिन्ही पक्षाच्या मिळून येणाऱ्या विधानसभेमध्ये चेहरा कोण असेल हे महत्वाचं असणार आहे. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये जो येतो तो म्हणजे निवडणुकीला सामोरं जात असताना चेहरा घेऊन समोर जाणार का. म्हणजे आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीच्या वेळी एनडीएचा लोकसभेचा उमेदवार किंवा प्रमुख चेहरा हे नरेंद्र मोदी होते, तेच पंतप्रधान होणार हा चेहरा घेऊन ते पुढे जात होते. मात्र इंडिया आघाडीचं तसं नव्हतं की कोण जर का सत्ता आली तर कोण पंतप्रधान बनणार किंवा जर का सत्ता नाही आली प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आले तर विरोधी पक्ष नेता कोण असणार. कारण विरोधकांचा विरोधी पक्ष नेता हा एक चेहरा असतो. जसं नरेंद्र मोदी एनडीएचे चेहरा होते तसंच विरोधकांचा चेहरा विरोधी पक्षनेता असतो. मात्र तसं प्रोजेक्ट केलं गेलं नाही, सर्व नेत्यांना समोर केलं गेलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसंच होणार का याच्यावरती अनेक समीकरणं आहेत. कारण स्वाभाविक आहे भाजपा आणि महायुती
महायुती एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे या दोघांपैकी एक चेहरा जो असेल तो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून ते पुढे जातील अशी आता शक्यता आहे किंवा आताच्या समीकरणावर वाटतंय. तर दुसऱ्या बाजूला मवियाचा चेहरा कोण असेल ते अजून जाहीर होत नाही. तेच नेमकं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे आणि एका चर्चेला सुरुवात केलेली की चेहरा ठरवायचा मग त्याची मेजरमेंट्स काय असतील, त्याचे निकष काय असतील, लोकसभेला केलेला त्यामुळे येत्या काळामध्ये या संदर्भात काय घडामोडी घडतात, कोणाची नावं समोर येतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.